महाजनजी, ज्या प्रकारे इस्रायल अगोदरच दोन संघर्ष सध्या लढत आहे, दोन वेगवेगळ्या संघटनांची देशांशी त्यांचा मुकाबला सुरू आहे, त्यात आता इराणने हल्ला केलेला आहे, किती महत्त्वाचा हा सगळा घटनाक्रम तुम्हाला वाटतो आणि इस्रायलचं आव्हान, इस्रायल समोरचं आव्हान किती वाढलेलं आहे यानंतर? सध्या इराणची करेक्शन इस्रायलची लढाई सुरू होती, ती सर्वात पहिले सुरू होती हमासची, त्यानंतर लढाई सुरू झाली ती हिजबुल्लाची आणि गेल्या काही दिवसापासून इस्रायल आणि हिजबुल्ला मध्ये घमासान लढाई सुरू होती, ज्यामध्ये पहिले हिजबुल्लाने अनेक क्षेपणास्त्र फायर केली आणि मग त्याच्यानंतर इस्रायलने त्यांच्या नेत्याला मारलं, पेजरचा बॉम्बस्फोट केला आणि असं पण पुढे येत होतं की आता इस्रायल पुन्हा जमिनी हल्ला म्हणजे ग्राउंड ऑफेन्सिव्ह करणार आहे लेबनॉनच्या आत असलेल्या हिजबुल्ला या ग्रुपवरती। आपल्याला लक्षात असायला पाहिजे की हिजबुल्ला जो ग्रुप आहे हा अतिशय प्रचंड असा मोठा दहशतवादी गट आहे आणि त्याला दहशतवादी गट म्हणायच्या ऐवजी एक मिलिशिया म्हणजे एक सैन्य म्हटलं पाहिजे। त्यांची संख्या मानली जाते की 1 ते 1.5 लाखाच्या मध्ये आहे। त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची शस्त्र आहेत, ज्याच्यामध्ये रॉकेट्स आहेत, मिसाइल्स आहेत, बाकी लाईट मशीन गन्स, हे असे सगळे त्यांच्याकडे आहे। म्हणजे त्यांच्याकडे माणसाची कमी नाही, त्यांच्याची शस्त्रांची कमी नाही। आणि हा जो गट आहे तो लेबनॉन मध्ये स्थित आहे आणि त्यांना जो सपोर्ट आहे तो सपोर्ट मिळतो आहे इराणकडनं, म्हणजे जी सैनिकी मदत असते ती त्यांना मिळते आहे इराणकडनं। आणि त्यांच्यावर तसा हल्ला केला होता। आपल्याला आठवत होतं की 7 ऑक्टोबर म्हणजे एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी हमासने हल्ला केला होता इस्रायलवरती आणि गेले वर्षभर हमास आणि इस्रायलची लढाई सुरू होती आणि ती आज सुद्धा सुरू आहे, कारण अजून सुद्धा जवळजवळ 150हून जास्त इस्रायली नागरिक हे हमासच्या कोठडीमध्ये आहेत। आणि ती लढाई सुरू असतानाच जो दुसरा गट आहे हिजबुल्ला यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करायला सुरुवात केली हमासला, फायरिंग करून, रॉकेट पाठवून वगैरे। आणि त्यानंतर आता तिसरा जो गट होता हुती नावाचा तो येमेन मध्ये स्थित आहे आणि म्हणजे हे सगळे सर वेगवेगळे गट आहेत, मात्र कशा प्रकारे म्हणजे त्याची जर दुसरी बाजू जर आपण तपासून बघायची झाली तर इस्रायलकडून सुद्धा सर्व नैतिकता, आंतरराष्ट्रीय नियम यांचं उल्लंघन होतंय का, ते धाब्यावर बसवले जात आहेत का, अशी देखील टीका होते। याविषयी तुम्हाला काय वाटतं? युद्धामध्ये खरं नैतिकता नावाचा प्रकारच नसतो असं मानलं जातं की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, म्हणजे लढाई ही केवळ जिंकत्या करता असते। तर नैतिकता कोण पाळायची, कशी पाळायची, आता ज्या वेळेला हमासने हल्ला केला आणि निशस्त्र इस्रायलच्या लोकांना पकडून घेऊन गेले आणि अजून सुद्धा ते त्यांच्या ताब्यात आहेत, ही नैतिकता आहे का? अर्थातच नाही। हमास अनेक वेळा क्षेपणास्त्रांनी फायर करतो आणि मुलांना आणि बायकांना मारतो, ही नैतिकता आहे का? नाही। त्याच्यावरती प्रतिहल्ला म्हणून जे इस्रायलने नुकसान केलेलं आहे हमासचं, त्याच्यामध्ये हमासचे अनेक दहशतवादी तर मारले गेलेले आहेत, परंतु अनेक बायका आणि मुलं सुद्धा मारली जातात, कारण हमासचे जे बेसेस असतात ते घरामध्ये, हॉस्पिटलमध्ये जिथे लोक राहतात तिथे असतात आणि एक्झॅक्टली तीच कारवाई जी आहे ती हिजबुल्ला करत आहे। म्हणजे जर हिजबुल्लाने जर आपले बेसिस किंवा तळ हे वेगळे ठेवले असते, जसे आता भारतीय सैन्याचे जे लष्करी बेसिस आहेत सीमेवरती, त्याच्या जवळपास कुठलंही म्हणजे सिव्हिलियन ठिकाणही नाहीये, मात्र हे जे दहशतवादी असतात तशा प्रकारे ते काम करत नाहीत। ते काय करतात तर जिथे सिव्हिलियन पॉप्युलेशन असते तिथे ते राहून तिथून ते फायरिंग करतात। निश्चितपणे ही इस्रायलची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे, इराणची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे, मात्र युद्धामध्ये नैतिकता असू शकत नाही असं तुम्ही म्हणताय। धन्यवाद सर या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल।